नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. बौद्ध विचारधारेचा शांततेचा संदेश हेच वाढत्या हिंसाचारावर उत्तर असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात फेरफार झाल्याचं सिद्ध करण्यासाठी राजकीय पक्षांना संधी देणार निवडणूक आयोग. तिहेरी तलाक सर्वात अनिष्ट प्रथा असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. उद्योगांच्या माध्यमातून गडचिरोलीचा विकास करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. देशविकासासाठी विविध स्तरांवर संशोधनाला प्रोत्साहन देण्याचं केंद्र सरकारचं धोरण असल्याचं राज्यवर्धन राठोड यांचं प्रतिपादन. ज्येष्ठ क्रीडा मानसशास्त्रज्ञ आणि माजी पोलीस महासंचालक भीष्मराज बाम यांचं निधन. आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत फोगट भगिनींची चमकदार कामगिरी. विनेशला रौप्य तर रितूला कांस्य पदक. आणि राज्याच्या अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. बौद्ध विचारधारेचा शांततेचा संदेश हेच वाढत्या हिंसाचारावर उत्तर असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. द्वेषमूलक आणि हिंसक मनोवृत्ती या जागतिक चिरंतन शांततेपुढच्या सर्वात मोठ्या आव्हानाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. कोलंबो इथं आयोजित केलेल्या जागतिक वैशाख दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते आज बोलत होते. आपल्या प्रदेशाला असलेला दहशतवादाचा धोका हे अशाच विघातक प्रवृत्तींचं द्योतक असल्याचं पंतप्रधान म्हणाले. The biggest challenge to sustainable world peace today may not be from conflict between the nation states. It is from the mindset, thought streams, entities, and instrument rooted in the idea of hate and violence. I firmly believe that Buddhism's message of peace is the answer to growing arc of violence all over the world. तब्बल 2500 वर्षांपूर्वी गौतम बुद्धांनी दिलेला संदेश 21व्या शतकातही समर्पक आहे. वैशाख दिनासाठी निवडण्यात आलेल्या सामाजिक न्याय आणि चिरंतन जागतिक शांतता या मध्यवर्ती संकल्पनेतून भगवान गौतम बुद्धांची शिकवणच प्रतीत होत आहे असं ते म्हणाले. अखिल जगाला शांती संदेश देऊन अवघ्या मानवतेला उजळून टाकणारा धम्म ही दक्षिण आशियाई प्रदेशाकडून जगाला मिळालेली सर्वात मौल्यवान भेट आहे असं पंतप्रधान म्हणाले. श्रीलंकेनं बौद्ध वारशाचं जतन केल्याबद्दल त्यांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली. येत्या ऑगस्टपासून वाराणसी आणि कोलंबो दरम्यान एअर इंडियाची थेट विमानसेवा सुरू होणार आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना आणि पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे हे देखील यावेळी उपस्थित होते. 100 देशातले 400हून अधिक प्रतिनिधी या सामाजिक न्याय आणि चिरंतन शांतता या विषयावरच्या परिषदेत सहभागी झाले. श्रीलंकेच्या राष्ट्रोभारणीच्या प्रयत्नात भारताच्या सहकार्याचं आश्वासन देतानाच भारत हा श्रीलंकेचा सहकारी आणि भागीदार राहील अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली. दोन्ही देशांमधला व्यापार, गुंतवणूक आणि तंत्रज्ञानाचा ओघ परस्परांना फायदेशीर ठरेल असं ते म्हणाले. पंतप्रधानांनी डिकोबा इथं अद्ययावत रुग्णालयाचं उद्घाटन केलं. या रुग्णालयासाठी भारतानं 50 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य केलंय. श्रीलंकेतल्या नागरिकांच्या सामाजिक उन्नतीसाठीच्या प्रयत्नांना भारताचं सहकार्य राहील असं सांगत 10,000 अतिरिक्त घरांच्या निर्मितीची घोषणाही त्यांनी केली. श्रीलंकेतल्या तामिळ समुदायाला ते संबोधित करत होते. विविधता हा उत्सव साजरा करायचा विषय आहे, संघर्षाचा नव्हे असंही पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी डालडा मालगीवा या मंदिरालाही भेट दिली. या मंदिराला पवित्र दंतावशेष मंदिर म्हणूनही ओळखलं जातं. मंदिराला भेट देणाऱ्या लोकांसाठी असलेल्या व्हिजिटर बुकमध्ये पंतप्रधानांनी स्वाक्षरी केली. पंतप्रधान मोदी कालपासून श्रीलंकेच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. उभय देशातले पारंपरिक संबंध दृढ करून श्रीलंकेमध्ये चीनच्या वाढत्या प्रभावाला पायबंद बसावा असा या भेटीमागचा उद्देश असल्याचं जाणकारांचं मत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये फेरफार झाल्याचं सिद्ध करण्यासाठी राजकीय पक्षांना आपण संधी देणार असल्याचं निवडणूक आयोगानं आज म्हटलंय. मतदानाची पोचपावती देणाऱ्या व्हीव्हीपॅटच्या वापरामुळे पारदर्शकता आणि विश्वासार्हतेची पूर्ण खातरजमा होणार असली
तरी मतदान यंत्रासंदर्भातल्या सर्व शंका कुशंकांचं पूर्णतः निरसन होण्यासाठी राजकीय पक्षांना हे आव्हान दिल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त नसीम जैदी यांनी बैठकीनंतर बोलताना सांगितलं. मात्र यासाठी कोणतीही निश्चित तारीख त्यांनी दिली नाही. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रासंदर्भात राजकीय पक्षांनी उपस्थित केलेल्या शंकांची केंद्रीय निवडणूक आयोगानं दखल घेतली आहे आणि त्याच्यावरती विचारविनिमय करून योग्य ती कार्यवाही केली जाईल असं आश्वासन जैदी यांनी दिलं. ईव्हीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि निवडणूक सुधारणा याविषयी निवडणूक आयोगानं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर ते बोलत होते. ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवरती विरोधी पक्षांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर ही बैठक बोलावण्यात आली होती. देशातले 7 राष्ट्रीय आणि 48 पैकी 35 प्रादेशिक पक्षांचे नेते या बैठकीत सहभागी झाले. विवाह बंधन संपुष्टात आणण्यासाठी मुस्लिमांमध्ये प्रचलित असलेली तिहेरी तलाक ही प्रथा सर्वात वाईट आणि अयोग्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. तलाक संदर्भात सरन्यायाधीश JS खेहर यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे सुनावणी सुरू आहे. त्या दरम्यान न्यायालयानं हे मत व्यक्त केलं. तिहेरी तलाकची पद्धत वैध असल्याची विचारधारा असली तरी ही पद्धत अयोग्य असल्याचं न्यायालयानं म्हटलं. तलाकबाबत माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद न्यायमित्र म्हणून न्यायालयाला सहाय्य करत आहेत. त्यांनी तिहेरी तलाकवर बंदी असलेल्या इस्लामिक आणि बिगर इस्लामी राष्ट्रांची यादी तयार करावी असं न्यायालयानं सुचवलं. पाकिस्तान, अफगाणिस्तान, मोरोक्को आणि सौदी अरेबिया या देशांमध्ये विवाह बंधन संपुष्टात आणण्यासाठी तिहेरी तलाकला परवानगी नाही अशी माहितीही न्यायालयाला देण्यात आली. जम्मू काश्मीरमध्ये लष्करी अधिकारी लेफ्टनंट उमर यांची निर्घृण हत्या करणाऱ्या 3 दहशतवाद्यांची ओळख पटली आहे असं दक्षिण काश्मीरच्या पोलीस महासंचालकांनी सांगितलंय. या मारेकऱ्यांमध्ये हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या अब्बास अली भट आणि इशफाक टोकर यांचा समावेश आहे, तर गियासुल इस्लाम टोकर या लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्याचाही समावेश आहे. या दहशतवाद्यांनी 2 दिवसांपूर्वी लेफ्टनंट उमर यांचं अपहरण करून त्यांची हत्या केली. त्याला जबाबदार असणाऱ्यांना कठोर शिक्षा केली जाईल असं लष्करानं याआधीच स्पष्ट केलंय. महसूल विभागानं प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी आणि पॅन कार्ड मिळवण्यासाठी आधार क्रमांक नमूद करण्यातून आसाम, जम्मू काश्मीर आणि मेघालयातल्या नागरिकांना सूट दिली आहे. 80 वर्षांवरील नागरिकांनाही यासाठी आधार क्रमांक नोंदवणं सक्तीचं राहणार नाही. सरकारनं यासंदर्भातली अधिसूचना जारी केली आहे. दरम्यान विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्डची सक्ती करण्याविषयी केंद्र सरकारनं काढलेल्या अधिसूचनांना आव्हान देणाऱ्या याचिकेवरती सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज मंजुरी दिली. येत्या 17 मे रोजी ही सुनावणी होईल. आधारच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. 5 सदस्यीय घटनापीठामार्फत त्याची सुनावणी होईल. सरन्यायाधीश या पीठाची स्थापना करतील. कल्याणकारी योजनांचे लाभ मिळण्यासाठी आधारची सक्ती असू नये असे आदेश यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयानं सरकार आणि सरकारी संस्थांना दिले होते. सर्व सरकारी रुग्णालयातल्या डॉक्टरांनी जेनेरिक औषधं लिहून देणं अनिवार्य करण्यात आलं आहे. केंद्रीय रसायन आणि खत मंत्री अनंतकुमार यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. केंद्रीय आरोग्य विभागानं यासंदर्भात सर्व सरकारी रुग्णालयांना सूचना पाठवली आहे असं ते म्हणाले. जेनेरिक औषधांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असंही अनंतकुमार यांनी सांगितलं. राज्यातल्या तरुणांना हातात बंदुका नको तर त्यांना विकास हवा आहे. उद्योगामुळे विकास येतो असं सांगून राज्य सरकारनं गडचिरोलीचा विकास करण्याचं आश्वासन दिलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. गडचिरोली जिल्ह्यातल्या चामोर्शी तालुक्यामध्ये कोनसरी इथं लॉयड्स लोह प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पात गडचिरोली जिल्ह्यातल्या तरुणांनाच रोजगार मिळेल असंही मुख्यमंत्री म्हणाले. देश स्वतंत्र झाल्यापासून खनिज संपत्तीनं परिपूर्ण असणारा गडचिरोली जिल्हा औद्योगिकरणापासून मात्र दूरच राहिला. राज्यामध्ये युती सरकार आल्यानंतर गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक प्रकल्प सुरू करण्यात आल्याचं ते म्हणाले. वडसा देसाईगंज ते गडचिरोली या रेल्वे प्रकल्पाला गती देण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा करण्यात येईल असंही ते म्हणाले. चामोर्शी तालुक्यातल्या बामनपेठ इथल्या तलावाचीही मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. मागेल त्याला सिंचन विहीर देण्यात येईल. तसंच शेतकऱ्यांनी लोकसहभागातून तलावातला गाळ काढला तर त्यावर कोणतीही आकारणी करण्यात येणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार विविध स्तरावर काम करत असल्याचं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी आज पुण्यात सांगितलं. 5व्या भारतीय विज्ञान संमेलन आणि प्रदर्शनात ते बोलत होते. विज्ञानाचा योग्य वापर होण्यासाठी ते स्थानिक भाषेत उपलब्ध होणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. विद्यापीठांमध्ये संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे असं तावडे म्हणाले. शिक्षणासाठीच्या निधीपैकी 4 ते 5% निधी सरकार संशोधनावरती खर्च करेल असं सांगत संशोधनाची परंपरा विकसित व्हायला हवी असंही त्यांनी सांगितलं. चित्रपट माध्यमाविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्यांकरता दर्जेदार आणि परवडणारं चित्रपट विषयक शिक्षण उपलब्ध करून दिलं जाईल असं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी म्हटलंय. पुण्यातल्या चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था अर्थात FTIIला भेट दिल्यानंतर ते आज पत्रकारांशी बोलत होते. 42व्या चित्रपट रसास्वाद कार्यशाळेतल्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना चित्रपट जाणून घेणं अधिक सुलभ होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राठोड यांनी FTIIच्या प्रांगणातल्या प्रभात स्टुडिओलाही भेट दिली. हेपेटायटिसचा अटकाव, नियंत्रण आणि उपचारासंदर्भात केंद्र सरकार राष्ट्रीय हेपेटायटिस धोरण आखत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी आज व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून दिली. दक्षिण पूर्व आशिया विभागासाठी हेपेटायटिससाठी जागतिक आरोग्य संघटनेचे सदिच्छा दूत म्हणून प्रसिद्ध चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांची आज नियुक्ती करण्यात आली. त्या कार्यक्रमात नड्डा यांनी ही माहिती दिली. देशात या आजाराच्या निर्मूलनासाठी अमिताभ बच्चन यांनी केलेल्या कार्याची नड्डा यांनी प्रशंसा केली. हेपेटायटिसच्या निर्मूलनासाठी कार्यक्रम आणि योजनांसंदर्भात सरकारचा आधार आवश्यक असल्याचं मत अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केलं. या आजारासंदर्भात तसंच तो रोखण्यासाठीच्या जनजागृतीपर कार्यक्रमासाठी अमिताभ बच्चन यांचा आवाज वापरला जाणार आहे. परिचारिका राष्ट्रीय आरोग्य सेवांच्या अग्रभागी असल्याचं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलंय. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त आज नवी दिल्लीत देशभरातल्या 35 परिचारिकांना गौरवण्यात आलं. महाराष्ट्रातल्या 3 परिचारिकांनाही या सोहळ्यामध्ये सन्मानित करण्यात आलं. मुंबईतल्या टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या स्वप्ना जोशी, जळगाव जिल्ह्यातल्या अडावत इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या चंद्रकला चव्हाण आणि जळगाव जिल्ह्यातल्या ढेकू इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असणाऱ्या कल्पना गायकवाड यांना आज राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. नॅशनल हेराल्ड खटल्यामध्ये यंग इंडिया लिमिटेड विरुद्ध आयकर विभागाच्या कारवाईला स्थगिती द्यायला आज दिल्ली उच्च न्यायालयानं नकार दिला. या प्रकरणात काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नावांचाही समावेश आहे. न्यायमूर्ती S. मुरलीधर आणि चंद्रशेखर यांनी हा आदेश दिला. यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड प्रकरणी भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी खासगी फौजदारी तक्रार दाखल केली. स्वामी यांनी या तक्रारीमध्ये सोनिया तसंच राहुल गांधी यांनी फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या सुमा शिरूर तसंच अंजली भागवतसह अनेक नेमबाजांना मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ क्रीडा मानसशास्त्रज्ञ आणि माजी पोलीस महासंचालक भीष्मराज बाम यांचं आज नाशिकमध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. मानसोपचाराचा अभ्यास करून देशातल्या क्रीडा क्षेत्रातल्या अनेक खेळाडूंना घडवण्यामध्ये बाम यांचं मोलाचं योगदान राहिलं. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, कविता राऊत यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंना त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. खेळाडूंची कामगिरी खालावलेली असताना येणाऱ्या नैराश्यातून बाहेर काढण्याचं कार्य करणाऱ्या बाम यांच्या योगदानाची दखल घेत राज्य सरकारनं त्यांना जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाम यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. नवी दिल्लीत सुरू असलेल्या आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेमध्ये आज भारताच्या विनेश फोगटनं फ्रीस्टाईल प्रकारामध्ये 55 किलो वजनी गटामध्ये रौप्य पदक पटकावलं. विनेशला जपानच्या नाजनोमाकडून 4-8 असा पराभव पत्करावा लागला. 48 किलो वजनी गटामध्ये रितू फोगटनं कांस्य पदक पटकावलं. रितूची प्रतिस्पर्धी सून याम हिनं वॉकओव्हर दिल्यामुळे रितूला कांस्य पदक मिळालं. दरम्यान साक्षी मलिकनं अंतिम फेरीत धडक मारली. साक्षी मलिकनं कझाकिस्तानच्या आयायुलिन कासिमोवाचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. आता ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या जपानच्या रिसोई कावाई हिच्याशी तिचा मुकाबला होणार आहे. आणि आता बातमी हवामानाची.
राज्यामध्ये ठाणे, कल्याण, नवी मुंबई, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, बीड आणि मुंबईच्याही अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं आज सायंकाळी हजेरी लावली. महाबळेश्वरमध्ये गारांसह मुसळधार पाऊस झाला. मुंबईत पहिल्याच पावसानं मध्य आणि हार्बर रेल्वे सेवेवरती परिणाम झाल्याचं दिसून आलं. सांगली जिल्ह्यामध्ये तासगावमधल्या वडगाव इथं अंगावरती वीज पडून 2 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. येत्या 24 तासामध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागातलं हवामान मात्र कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 34 आणि किमान 26, नागपूर 43 आणि 26, पुणे 41 आणि 25, औरंगाबाद 41 आणि 25, नाशिक 41 आणि 23, कोल्हापूर 39 आणि 24, रत्नागिरी 34 आणि 27, सोलापूर 41 आणि 25 आणि अमरावती कमाल 43 आणि किमान 27 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बौद्ध विचारधारेचा शांततेचा संदेश हेच वाढत्या हिंसाचारावर उत्तर असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात फेरफार झाल्याचं सिद्ध करण्यासाठी राजकीय पक्षांना संधी देणार निवडणूक आयोग. तिहेरी तलाक ही सर्वात अनिष्ट प्रथा असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. उद्योगांच्या माध्यमातून गडचिरोलीचा विकास करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. देशविकासासाठी विविध स्तरांवर संशोधनाला प्रोत्साहन देण्याचं केंद्र सरकारचं धोरण असल्याचं राज्यवर्धन राठोड यांचं प्रतिपादन. ज्येष्ठ क्रीडा मानसशास्त्रज्ञ आणि माजी पोलीस महासंचालक भीष्मराज बाम यांचं निधन. आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत फोगट बहिणींची चमकदार कामगिरी. विनेशला रौप्य तर रितूला कांस्य पदक. आणि राज्याच्या अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.